एका नगरात राजा हरिश्चंद्र राज्य करत होता. त्याची राणी दीपमाला ही अतिशय तेजस्वी स्त्री होती. त्यांना एक मुलगी होती सुंदरी. हरिश्चंद्राला मुलगा नव्हता, त्यामुळे सुंदरीच्या खांद्यावर राज्याच्या भविष्यातील जबाबदारी पडणार होती. म्हणूनच सुंदरीला शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचं शिक्षण घेता आलं. आता सुंदरी मोठी झाली होती. आता राजाला तिच्या लग्नाची चिंता सतावू लागली. सुंदरी आता मोठी झाली आहे. आता तिच्या विवाहाचा. हो, मी पण त्याच काळजीत होते. पण मुलीचं लग्न तर लावून द्यायलाच हवं ना. त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? सुंदरी आहे म्हणून आपण दोघे निश्चिंत होतो, पण लग्न करून ती आपल्याला सोडून गेली तर हे राज्य कोण सांभाळणार? आता जे काही होईल ते बघून घेऊया. आपल्या स्वार्थासाठी आपण तिला अशीच बिन लग्नाची ठेवू शकत नाही. हो, जर आपण एखादा सामान्य मुलगा पाहिला तर तो चांगला आणि समजूतदार असेल आणि शस्त्रविद्येमध्ये सुद्धा पारंगत असेल तर आपण त्याच्यासोबत सुंदरीचं लग्न लावून देऊ आणि सगळे एकत्र राहू. पण आपल्या लहानशा राज्यात असा मुलगा कुठून मिळणार? काहीतरी विचार करा ना, एखादी स्पर्धा वगैरे. हो, ही चांगली सूचना आहे. मला जरा विचार करू दे. राजाने योजना आखायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी राजा त्याच्या शिपायाला बोलावतो आणि आदेश देतो. शिपाई, सगळ्या नगरात दवंडी पिटवा की राजकुमारी सुंदरी हिचा विवाह होणार आहे. त्यानिमित्त एक स्वयंवर आयोजित केला आहे. त्यात वराच्या बुद्धीची आणि बळाची परीक्षा घेतली जाईल. जो यात विजयी ठरेल त्याचं राजकुमारीशी लग्न लावून दिलं जाईल. जशी आज्ञा महाराज. मी लगेच संपूर्ण शहरात अशी दवंडी देऊन येतो. शिपाई तिथून निघून जातो आणि राजा हरिश्चंद्र अतिशय कठीण स्पर्धा कशी आयोजित करावी याचा विचार करू लागतो. ही बातमी राजकुमारी सुंदरीला सांगितली जाते. ती सुद्धा कुणालाही कसलाही प्रश्न विचारत नाही आणि आपल्या मातापित्यांच्या मताचा आदर करून स्वयंवराकरता तयार होते. शेवटी स्वयंवराचा दिवस उजाडतो. सगळेजण या दिवसाची वाट पाहत असतात. या स्वयंवराला केवळ सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाच निमंत्रण दिले गेले होते, पण तरीही आजूबाजूच्या प्रदेशातील राजकुमार देखील तिथे येऊन दाखल होतात. मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की हे स्वयंवर फक्त आणि फक्त सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या युवकांसाठीच आहे. महाराज, असं बोलून तुम्ही आम्हा इतर सगळ्या राजपुत्रांचा अपमान करत आहात. आपण या स्वयंवरात भाग घेऊ शकतो आणि तुमच्या राजकुमारीशी विवाह देखील करू शकतो. मला राजकन्येचा विवाह एखाद्या राजघराण्यात करायचाच नाहीये. म्हणूनच हे स्वयंवर ठरलेल्या नियमाच्या अधीन असेल. महाराज, भर सभेत तुम्ही आमचा अपमान करत आहात. याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल. माझा निर्णय घेतलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही योग्य वर आहात तर तुम्ही या स्वयंवरात सहभागी होऊ शकता. तेव्हा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. आलेले पाचही राजकुमार स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार झाले. तिथे आलेल्या राजपुत्रांना पाहून सामान्य लोकांना त्यात स्वयंवरात सहभागी होण्याची हिंमत काही होईना. हे पाहून राजपुत्र हसू लागले. महाराज, तुम्ही तर हट्टाला पेटला होतात ना की सर्वसामान्य कुटुंबातील मुलाशी विवाह लावणार म्हणून. पण इथे कोणीच दिसत नाहीये. राजकुमारीला काय बिनलग्नाची ठेवणार का? आपल्या मर्यादेत राहून बोला राजकुमार. आम्हाला स्पर्धेचे नियम तरी सांगा. नियम असे आहेत की, थांबा, माझं नाव शिवा आहे. मी एक मेंढपाळ आहे. मी सुद्धा स्वयंवरात सहभागी होऊ इच्छितो. राजा हसला आणि त्यालाही स्वयंवरात सहभागी केलं. त्यानंतर राजा हरिश्चंद्राने एका मोठ्या मडक्यावर ठेवलेलं कापड बाजूला केलं. सगळ्या स्पर्धकांनी माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. मी मडक्यात 10 ग्लास ठेवलेले आहेत. काही भरलेले आहेत तर काही रिकामे असू शकतात. यापैकी एक ग्लास जादूचा असेल. तुम्हाला तो जादूचा ग्लास ओळखायचा आहे आणि लक्षात असू द्या, तो ग्लास आमच्या पूर्वजांचा आहे, त्यामुळे त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. म्हणजे जादूचा ग्लास आहे, त्यापासून मी काहीही मिळवू शकेन, म्हणजे विवाह सुद्धा करू शकेन. सगळ्यात आधी त्याच राजपुत्राचा क्रम येतो. राजकुमार मडक्याजवळ गेला आणि ठेवलेले ग्लास पाहिले. कशातही काहीही नव्हतं, पण मडक्याच्या एका कोपऱ्यात एक चमकणारा ग्लास होता. हा ग्लास चमकतो आहे, याचा अर्थ हाच जादूचा ग्लास आहे. राजकुमार तो चमकणारा ग्लास बाहेर काढून घेऊन येतो. त्याप्रमाणेच इतर राजकुमारही पुढे येतात. आता मडक्यात केवळ 5 ग्लास शिल्लक असतात. शिवा देखील ग्लास उचलायला पुढे होतो. तो पाहतो की एका ग्लासमध्ये पाणी
आणि एका ग्लासमध्ये दूध असतं. एकात अंकुरित गहू उगवलेले असतात आणि 2 ग्लास रिकामे असतात. अंकुरित गहू असलेला ग्लास घेऊन तो आपल्या जागेवर जाऊन उभा होतो. इथे राजकुमार त्याची चेष्टा करू लागतात. आपण सगळ्यांनी आपापला जादूचा ग्लास घेतला आहे, याचा अर्थ तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर केलेला आहे. म्हणजे आता बघू तुमच्यामध्ये विजेता कोण असेल ते. त्यात निवड काय करायची महाराज? मीच आहे विजेता. काय विचार करून तू हा ग्लास उचललास? त्यात विचार काय करायचा? हा ग्लास सगळ्यात जास्त चमकत होता, म्हणजे हाच जादूचा ग्लास असणार. इतर राजपुत्र देखील अशीच उत्तरे देतात. आता शिवाची पाळी येते. शिवा, तू हा ग्लास का उचललास? महाराज, मी या 2 गोष्टी पाहिल्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा अतिशय जुना ग्लास आहे आणि तुम्ही सांगितलं होतं की पूर्वजांचा ग्लास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ग्लासामध्ये एक बीज बसून नवीन नवीन रोपांना जन्म देण्याची प्रक्रिया सुरू होती, म्हणून मला तो जादूचा ग्लास वाटला. मी सर्वांसमक्ष ही घोषणा करीत आहे की या राजाचा राजकुमार शिवा असेल आणि मी राजकुमारीचा विवाह शिवासोबत लावणार आहे. यापैकी कोणताच ग्लास जादूचा नव्हता. तुमच्या बुद्धीची परीक्षा घेण्याकरता मी असं म्हटलं होतं. राजाने दिलेला शब्द पाळला. सर्वत्र महाराजांचा जय जयकार होऊ लागला. इतर राजकुमार तोंड लपवून तिथून पळून गेले. एका नगरात राजा हरिश्चंद्र राज्य करत होता. त्याची राणी दीपमाला ही अतिशय तेजस्वी स्त्री होती. त्यांना एक मुलगी होती, सुंदरी. हरिश्चंद्राला मुलगा नव्हता, त्यामुळे सुंदरीच्या खांद्यावर राज्याच्या भविष्यातील जबाबदारी पडणार होती. म्हणूनच सुंदरीला शस्त्र आणि शास्त्र या दोन्हीचं शिक्षण घेता आलं. आता सुंदरी मोठी झाली होती. आता राजाला तिच्या लग्नाची चिंता सतावू लागली. सुंदरी आता मोठी झाली आहे, आता तिच्या विवाहाचा. हो, मी पण त्याच काळजीत होते. पण मुलीचं लग्न तर लावून द्यायलाच हवं ना. त्यात काळजी करण्यासारखं काय आहे? सुंदरी आहे म्हणून आपण दोघे निश्चिंत होतो, पण लग्न करून ती आपल्याला सोडून गेली तर हे राज्य कोण सांभाळणार? आता जे काही होईल ते बघून घेऊया. आपल्या स्वार्थासाठी आपण तिला अशीच बिन लग्नाची ठेवू शकत नाही. हो, जर आपण एखादा सामान्य मुलगा पाहिला तर तो चांगला आणि समजूतदार असेल आणि शस्त्रविद्येमध्ये सुद्धा पारंगत असेल तर आपण त्याच्यासोबत सुंदरीचं लग्न लावून देऊ आणि सगळे एकत्र राहू. पण आपल्या लहानशा राज्यात असा मुलगा कुठून मिळणार? काहीतरी विचार करा ना, एखादी स्पर्धा वगैरे. हो, ही चांगली सूचना आहे. मला जरा विचार करू दे. राजाने योजना आखायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी राजा त्याच्या शिपायाला बोलावतो आणि आदेश देतो. शिपाई, सगळ्या नगरात दवंडी पिटवा की राजकुमारी सुंदरी हिचा विवाह होणार आहे. त्यानिमित्त एक स्वयंवर आयोजित केला आहे. त्यात वराच्या बुद्धीची आणि बळाची परीक्षा घेतली जाईल. जो यात विजयी ठरेल त्याचं राजकुमारीशी लग्न लावून दिलं जाईल. जशी आज्ञा महाराज. मी लगेच संपूर्ण शहरात अशी दवंडी देऊन येतो. शिपाई तिथून निघून जातो आणि राजा हरिश्चंद्र अतिशय कठीण स्पर्धा कशी आयोजित करावी याचा विचार करू लागतो. ही बातमी राजकुमारी सुंदरीला सांगितली जाते. ती सुद्धा कुणालाही कसलाही प्रश्न विचारत नाही आणि आपल्या मातापित्यांच्या मताचा आदर करून स्वयंवराकरता तयार होते. शेवटी स्वयंवराचा दिवस उजाडतो. सगळेजण या दिवसाची वाट पाहत असतात. या स्वयंवराला केवळ सर्वसामान्य कुटुंबातील मुलांनाच निमंत्रण दिले गेले होते, पण तरीही आजूबाजूच्या प्रदेशातील राजकुमार देखील तिथे येऊन दाखल होतात. मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की हे स्वयंवर फक्त आणि फक्त सर्वसामान्य कुटुंबातून येणाऱ्या युवकांसाठीच आहे. महाराज, असं बोलून तुम्ही आम्हा इतर सगळ्या राजपुत्रांचा अपमान करत आहात. आपण या स्वयंवरात भाग घेऊ शकतो आणि तुमच्या राजकुमारीशी विवाह देखील करू शकतो. मला राजकन्येचा विवाह एकाथाय राजघराण्यात करायचाच नाहीये, म्हणूनच हे स्वयंवर ठरलेल्या नियमाच्या अधीन असेल. महाराज, भर सभेत तुम्ही आमचा अपमान करत आहात. याची मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागेल. माझा निर्णय घेतलेला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही योग्य वर आहात तर तुम्ही या स्वयंवरात सहभागी होऊ शकता. तेव्हा मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे.
आलेले पाचही राजकुमार स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार झाले. तिथे आलेल्या राजपुत्रांना पाहून सामान्य लोकांना त्यात स्वयंवरात सहभागी होण्याची हिंमत काही होईना. हे पाहून राजपुत्र हसू लागले. महाराज, तुम्ही तर हट्टाला पेटला होतात ना की सर्वसामान्य कुटुंबातील मुलाशी विवाह लावणार म्हणून, पण इथे कोणीच दिसत नाहीये. राजकुमारीला काय बिनलग्नाची ठेवणार का? आपल्या मर्यादेत राहून बोला राजकुमार. आम्हाला स्पर्धेचे नियम तरी सांगा. नियम असे आहेत की, थांबा, माझं नाव शिवा आहे, मी एक मेंढपाळ आहे, मी सुद्धा स्वयंवरात सहभागी होऊ इच्छितो. राजा हसला आणि त्यालाही स्वयंवरात सहभागी केलं. त्यानंतर राजा हरिश्चंद्राने एका मोठ्या मडक्यावर ठेवलेलं कापड बाजूला केलं. सगळ्या स्पर्धकांनी माझं बोलणं लक्षपूर्वक ऐका. मी मडक्यात 10 ग्लास ठेवलेले आहेत. काही भरलेले आहेत तर काही रिकामे असू शकतात. यापैकी एक ग्लास जादूचा असेल. तुम्हाला तो जादूचा ग्लास ओळखायचा आहे आणि लक्षात असू द्या, तो ग्लास आमच्या पूर्वजांचा आहे, त्यामुळे त्याची व्यवस्थित काळजी घ्यावी. म्हणजे जादूचा ग्लास आहे, त्यापासून मी काहीही मिळवू शकेन, म्हणजे विवाह सुद्धा करू शकेन. सगळ्यात आधी त्याच राजपुत्राचा क्रम येतो. राजकुमार मडक्याजवळ गेला आणि ठेवलेले ग्लास पाहिले. कशातही काहीही नव्हतं, पण मडक्याच्या एका कोपऱ्यात एक चमकणारा ग्लास होता. हा ग्लास चमकतो आहे, याचा अर्थ हाच जादूचा ग्लास आहे. राजकुमार तो चमकणारा ग्लास बाहेर काढून घेऊन येतो. त्याप्रमाणेच इतर राजकुमारही पुढे येतात. आता मडक्यात केवळ 5 ग्लास शिल्लक असतात. शिवा देखील ग्लास उचलायला पुढे होतो. तो पाहतो की एका ग्लासमध्ये पाणी आणि एका ग्लासमध्ये दूध असतं. एकात अंकुरित गहू उगवलेले असतात आणि 2 ग्लास रिकामे असतात. अंकुरित गहू असलेला ग्लास घेऊन तो आपल्या जागेवर जाऊन उभा होतो. इथे राजकुमार त्याची चेष्टा करू लागतात. आपण सगळ्यांनी आपापला जादूचा ग्लास घेतला आहे, याचा अर्थ तुम्ही तुमच्या बुद्धीचा वापर केलेला आहे. म्हणजे आता बघू तुमच्यामध्ये विजेता कोण असेल ते. त्यात निवड काय करायची महाराज? मीच आहे विजेता. काय विचार करून तू हा ग्लास उचललास? त्यात विचार काय करायचा? हा ग्लास सगळ्यात जास्त चमकत होता, म्हणजे हाच जादूचा ग्लास असणार. इतर राजपुत्र देखील अशीच उत्तरे देतात. आता शिवाची पाळी येते. शिवा, तू हा ग्लास का उचललास? महाराज, मी या 2 गोष्टी पाहिल्या. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा अतिशय जुना ग्लास आहे आणि तुम्ही सांगितलं होतं की पूर्वजांचा ग्लास आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ग्लासामध्ये एक बीज बसून नवीन नवीन रोपांना जन्म देण्याची प्रक्रिया सुरू होती, म्हणून मला तो जादूचा ग्लास वाटला. मी सर्वांसमक्ष ही घोषणा करीत आहे की या राजाचा राजकुमार शिवा असेल आणि मी राजकुमारीचा विवाह शिवासोबत लावणार आहे. यापैकी कोणताच ग्लास जादूचा नव्हता. तुमच्या बुद्धीची परीक्षा घेण्याकरता मी असं म्हटलं होतं. राजाने दिलेला शब्द पाळला. सर्वत्र महाराजांचा जय जयकार होऊ लागला. इतर राजकुमार तोंड लपवून तिथून पळून गेले.